आणि पोचलो आम्ही आता वर. आणि आमचा ट्रेक आता चालू झालेला आहे आणि आमचा पहिलाच व्लॉग या. आणि ठीक आहे, आता बघा कोण बघेल की नाही आम्हाला ते पण नाही माहिती, पण तरी पण दाखवतो तुम्हाला. आणि अशा प्रकारे सुरू झाला. 3 व्ह्यू तर पक्के आहेत. आणि हा अनिकेत, 3 व्ह्यू तर पक्के. एक याचा अनिकेतचा व्ह्यू, दुसरा मनीषचा. रोशनला रिक्वेस्ट करू की प्लीज बघ. 3 व्ह्यू आणि 3 कमेंट तर कुठेच नाही गेले. आणि सबस्क्रायबर एक आहे ते मिस केले सबस्क्राईब. बघा आता बनवणार नाही की इथं. दिस इज प्रज्वल, दिस इज अनिकेत. तुझं संकेत. गोकुळ. मी आहे गोकुळ. कावडे पाटील. कावडे आणि इथं वडापाव मिळतात. तुम्हाला जर काही खायचं असेल तर खाऊ शकता. तर वडापाव बनवणारा सोबत घेऊन यावा लागतो. तो माणूस अब्सेंट असतो तिथून. छान आहे रे, मस्त आहे. इकडं हा ट्रेकचा भाग जरी नसला तरी एक नॅचरल पाणी वाहता येतं, ते तुम्हाला दाखवतो मी इथं. तुम्ही पाहू शकता फ्रेंड. ते बघा प्रज्वल काहीतरी माहिती देतोय. ग्लास काढा. न्यू ब्रँडेड शूज गाईज. आयडास. आळही चाललेली त्याच्यावर. कोणते बघू दे. ॲडिडास आहे का? दाखवू दे, बघू दे. हो, म्हणजे स्पेलिंग चुकली होती त्यांची. तसं नाही, पाऊस आला की वर तोंड करायचं ना, चातक पक्षासारखं. हा करायचं पाहिजे. अरे आपण पिऊ ते पाणी, उपडीचं पाणी ते आपण पितो. पिऊ शकतो काय? पाणी चांगलं असतं. रस्ता कळत नाही आम्हाला. चुप रे. भैया म्हणजे असं इकडून जा, पुढे जा. तो आम्हाला एका जणांनी रस्ता सांगितला, तर सांगतो आता आम्हाला पुढे गेल्यावर. मनीष शुभेच्छा द्या ना. पहिला ब्लॉग ही ऑफकोर्स युट्यूबला. इट जस्ट फॉर आवर मेमरीज. हे माझा नवीन रेनकोटचा फायदा आला पाहिजे. पाऊस आला पाहिजे आणि थोडा आलाय तर मी आता अतिशय आनंदाची पाऊस येतोय तर आता मला आनंद होतो की मी नवीन रेनकोट घालणार. प्लॅन या ठिकाणी सक्सेसफुल होताना दिसत आहे. नाही अजून नाही. पाऊस आला. पाऊस ऐक ना मनीष, ते पाऊस आला, मी घातला, पाऊस गेला, गरम व्हायला लागलं, रेनकोट काढला, परत थोडा पाऊस आला, परत घातला. ते पहा आमचं पत्ता विचारताना. पत्ता केसी हे वो नाही लगेच गाणं तुझा फोटो सेंड करून ठेव मरायचं असेल तुला तर. आणि भाई माझा फोटो चांगला ठेवतो. मी मेलो ना. हाय ब्रो. ब्रो तू थोडं लावत रे, फेअर अँड लवली वगैरे लावत जा थोडं. डॉगेश भाई आहेत आपले. हाय डॉगेश भाई. आमच्याकडे काय नाही. सॉरी, आय एम रिअली सॉरी ब्रो. आणि हा मनीष अनिकेताचा रस्ता बघतोय मॅपवर. डोंगराचा रस्ता मॅपवर बघतोय तो. कुठे तुझं म्हणणं कुठे? सगळ्यांनी फक्त व्हिडिओ मध्ये असं करायचं. मग इकडून जाऊ. मी म्हणणार, मी रस्ता कोणाला सांगणार नाही. मी चुकल्यानंतर मग पाऊस, मग वारा, डोंगर.
मस्त लागतात मध्ये मध्ये अनिकेत हे पाणी मध्ये मध्ये मस्त आहे बरं का आहे ना रस्त्यामध्ये थकलोय आणि मला ही गोष्ट सांगायला काही लाज नाही वाटत तुला वाटतंय मला पण नाही अभिमानाने तुला वाटतंय का रे लाज तू थकला नाही मी थकलेलो आहे आणि हे सांगायला मला काही लाज वाटत तू मूवीचं नाही का मी डरावू लेकिन हे बात म्हणजे बाजूने खुश शरम नाही म्हणजे कॉलनीतल्या आंटीन देखत त्याला काही घेणं नाही पण मी घाबरलो तर आहे मी प्रज्वल कॅमेरामॅन गोकुळ कावडे पाटील सोबत धन्यवाद मी पण थकलोय आणि मला काही लाज नाही वाटत हे सांगायला कारण थकलोय तर थकलोय आता काय करणार गॅप झालाय खूप आमच्या याच्यामध्ये आणि हा मनीष माझा आमचे मित्र कुठं पोहोचलेले आहेत आणि आम्ही निघू त्यांना शोधत आणि हा आमचा एक मित्र इकडे टॉमी इकडे हा मित्र आमच्या सोबत येतोय आणि हा पण तू थकलाय का रे थकलाय का चला जायचं का रे वर मजा येते पण ठीक आहे तरी पण मनीष चला उठू आता चला नमस्कार रुक के जाना नाही मध्ये मध्ये स्टॉप घ्यायचं ते गाणं एवढं सिरियसली पण नाही ना नाही तर लागते ते गाणं पण एकदा शूट नाही केलं किंवा खरे प्रज्वल ते गाणं रुक जाणं नाही ते पण काय किती 2-3 महिने लावले त्यांनी शूट करायला आणि आपल्याला सांगतात रुक जाणं नाही एवढं काय थांबणार आम्ही एवढं काय काहीच वातावरण थंड वरचा नजारा पाहता पाहता खालच्या नजाराची वाट लागायची आणि लागलेली आहे वातावरण थंड असून पण किती हे होतं बघ ना अरे दमट नाही पण असं हा दमट आहे त्यामुळे ते एवढं गरम होत आहे आणि दम पण लागतो अरे कळसुबाईला पण मी एवढं हे नव्हतं थकलो आता तुम्ही बसलेत ना आम्ही आल्यावर लगे उठू नका थांबा जरा हाय गाईज जो राजमुंडा युवक तुम्हाला दिसतोय त्याचं नाव गोकुळ कावडे माय नाम गोकुळ कवडे पाटील धबधबे वगैरे नाही पाणी वगैरे रस्ता म्हणजे आणि रस्ता पण मस्त आहे घनदाट असं अंधार वाटतं मस्त मजा वाटते बरोबर ना रस्ता मस्त आहे मजा येते आणि प्रज्वल मजा येते का नाही तो आला नाही त्याला कळालं की आता इथून बुड आले त्यामुळे गेला नाही हा का मला मग असं वाटतं की त्या कुत्र्यासोबत मी पण जायला पाहिजे माग मस्ती करतोय आणि उजाडात मस्त ट्रॅक आहे बोलायचं काय ते सुधरत नाही कारण पहिलंच आहे थकला काय मनीष थकलं खरं काय अनिकेत मिनिटला चार्ज कर भाऊ काय म्हणतो आपलं पहिलं म्हणा काय लागतात थोडं पोरे होतील जुने थोडं वेळ लागेल पण होतील जुने होतील जुने तोपर्यंत राहिलं पाहिजे फक्त आम्ही सोबत ट्रेकिंगला तर 100% सोबत येणार असेल काही प्रश्नच नाही कारण माझे ट्रेकर मित्र नाही कोण मग याला सोडलं तर गाण फटली पण मजा आली या म्हणीनुसार आम्ही वर जात आहोत अशी कुठलीच मन असते होत नाहीये आणि या अशा दळभद्र्या म्हणी आमच्या माती मारायच्या नाही आम्ही पण पुस्तकं वाचली
मस्त वाटतो पण बाकी काय तू पण पाऊस असल्याशिवाय मजा नाही इथं. वारं पण डेंजर असतं पण ठीक आहे चांगलं आहे. एक्सपिरियन्स तर चांगला आहे. थोडं रिस्की तर आहे म्हणजे जास्त नाही अर्धा तास रिस्की आहे. बोल आता हा व्हिडिओ मी घरच्यांना दाखवतो पुढच्या वेळेपासून बस. आणि आता हो आता कुठपर्यंत आम्ही पोहोचतोय म्हण ना. हां तो बोलतोय जिंदगी की यही रीत आहे हार की बाजी जीते. माझा नाही डायलॉग हा मला काय शिवाय नाही द्यायच्या. हा बोलतोय बघ रे मी मुका आहे तो मुका अभिनय करतोय. चल चल अरे थांब म्हणे जरा. अरे ते कुठं आहे काय कळत नाही ना त्यांना एवढं ते थोडी येणार आहे. पोचलो आम्ही आता वर. पावसात मजा येते पण पावसात. जवळून काय करणार आता. जवळून गाणं काय म्हणत आता. जीने लगा हूँ पहले से ज्यादा तुम पे मरने लगा हूँ. हॉल तुझं म्युझिक म्हण की पुढचं. नाही हो मला हो फायनल द्यायचं तुला. चालेल मला. हम लय गाणे बघायला पाहिजे. बोल ना आता ह वरून बोल ना. हमारी हम तेरे काय हम तेरे बिना अब रह नहीं सकते. तेरे बिना क्या वजूद मेरा. तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा. क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी अब तुम ही हो. तेरा मेरा रिश्ता है कैसा एक पल दूर गवारा नहीं. तेरे लिए हर रोज है जीते तुझको दिया मेरा वक्त सभी. कोई लम्हा मेरा ना हो तेरे बिना हर सांस पे नाम तेरा हो. क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी अब तुम ही हो. हॉल तुझर हो. हरे राम हरे कृष्णा हरे राम टा 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 ना. मग आलं तुझ्यावर. मग हरे कृष्ण हरे राम. मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. गाल तुझर गो गणपति गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम. हा पर तुम्हें लिख नहीं पाऊं मैं उसका नाम. हाय राम. मैंने ओ सनम तुझे प्यार किया तू कटप रे. ओ सनम मुझे धोखा दिया मुझको पता क्यों. कल याल तुझ्या यो कोण आहे तर यामधलं काय पण घेणार नाही. हा चाल क म्हण मग तुझ्याकडे मला वाटतं क वरून गाणं आहे ऑलरेडी. पहिल्यापासून विचार करून ठेवलाय तू क मला कधी येतोय क.
वाटलंच मला. किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. आणि आम्ही आता गाण्याचे भांडे खेळतोय. गाण्याचे भांडे खेळतोय. सिंगर प्रज्वल. फिर भी यारो दिल के हम अमीर है. अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है. तेज प्यार के लिए वो जिंदगी, दिले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है. झालं का? अरे राम हरे नाही झालं ते. ह्याचा आहे ना हरिपाठ म्हणतोय का? पहिला ह्याचा. आम्ही ना हरे राम हरे कृष्ण पहिलं नाही का भूलभुलैया 2 चं म्हणलो होतो, आता 1 चं म्हणतो. हे हरी राम ये क्या हुआ? हे हरे राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. हवरून काय गाणं म्हणणार आता? हवरून काय गाणं म्हणणार आता? म्हण ना मग. 1000 गाणे आहेत हवरून. अरे 1000 शब्द पण हवरूनच आहे. नाही नाही असं नाही. त्याच्यापेक्षा आपण एक भेंडी करून घेऊ. हम तुम्हारे हैं तुम्हारे. अरे आता ते आम्ही पहिले मी गारत नव्हतो, मला आता आठवत नाही गाणे. तुम्हारे सनम हम तुम्हारे सनम हम तो दिल दे ही चुके बस ते चुकलं का ना? सनम परिंबा. मग आहे तुझं मग. अरे बोल की आता मरून तर मरणाचे गाणे आहेत. गडी लेके रस्ते पर कशाला खोटं बोलतो पाय सड़क पे एक मोड़ आया, एक दिल तोड़ आया. हे आलं का? एवढं आता मला पगला दिवाना. मग आला का? सायली बोलतो. ये जो तेरी पायल की चूं चूं है, आशिकों के दिल की ये धड़कन है. कण हे हर आहे तुझ्यावर. पुन्हा हा पुन्हा मी पुन्हा येईन म्हणतोय तो. फक्त आमच्यावर बोलणं नको. हे 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 कुठलं गाणं आहे हे? मला काय एवढं मोठं सुरू दिला आम्हाला वाटलं आता. बरसात कसं वाटलं आणि मग ट्रेक मराठीत बोल. चांगला ट्रेक होता. मजा आली. वॉटरफॉलला जायला पाहिजे होतं आपण. आणि मला अजून पण तेवढं वाटतं की तेच चुकलं आपण. ते वर जाऊन काय केलं आपण काय पण काय सांगू शकतो आपण. कोणाच्या तरी घरात घुसलो आणि चिवडा खाल्ला. आणि कुत्र्यासोबत फोटो काढ. नाही झाडून बिडून काढलं आम्ही तिथलं. आमलं सगळं काही विषय नाही. तर आम्ही एक्सपर्ट माणसं आमच्याबरोबर घेऊन चालतो. म्हणजे आमचं कामच आहे ना ते झाडायचं. म्हणजे अनिकेतचं तर ते म्हणजे कामच आहे. लहानपणापासूनच स्वच्छतेची खूप आवड. अनिकेतच्या घरचे पण काय बोलायचे, आमचा मुलगा एवढा छान झाडतो ना तो, आणि तो मोठ्यापणी झाडणारच. आणि आम्ही पण त्याच्या कामात कधी हस्तक्षेप नाही केला. त्याने झाडू उचललं त्याला आम्ही कधीच नाही बोललो की आम्ही पाय वर करून उभं राहायचो. कधी त्याच्या ढवळ म्हणून नाही कधीच नाही. मजा आली ऍक्च्युली खूप. ट्रेक संपला आता आणि पाऊस असल्यामुळे मजा आली. आणि पाऊस असला तर खूप मजा येते खरंच, कारण व्ह्यू वगैरे छान मिळतात पावसात. मजा आहे वर.